श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी पाहूया ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर आणि आयरन असते. ती रेसिपी म्हणजे रागी किंवा नाचणीचे चुरमा लाडू. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं आहे. आता ह्या पिठामध्ये अर्धी वाटी मी दुधावरची मलाई काढून घेतली आहे, ती घालून घेऊ. मलाई न घालता सुद्धा आपल्याला लाडू करता येते, पण मलाई घातल्यामुळे लाडू अगदी चविष्ट लागते. आता ही मलाई पिठामध्ये चांगली मिसळून एकजीव करून घेऊ. इथे मी दुधाचा आणि मलाईचा वापर केला आहे. दूध किंवा मलाई घालणे ऑप्शनल आहे. तर इथे साधा थंड पाणी किंवा गरम पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवून घेता येईल. आता पिठामध्ये चांगली मलाई मिक्स करून झाली आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालू आणि चपातीला बनवतो तसा आपण गोळा बनवून घेऊ. हे नाचणीचे लाडू आपल्याला तुपामध्ये पीठ भाजूनसुद्धा बनवता येते, पण ती प्रोसेस थोडी लंबी होते. म्हणून आपल्याला ही पद्धत वापरून कमी वेळामध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहे. आता ह्या नाचणीच्या पिठाचा गोळा बनवून झाला. आता हा गोळा आपण 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊ. इकडे पॅनमध्ये 1 चमच तूप घातलं आहे. त्यावरती कापून घेतले काजू आणि बदामचे काप घालून घेऊ. आता हे काजू बदामचे काप तुपावरती हलकेसे रोस्ट करून घेऊ. आता यातच 1 चमच पांढरे तीळ आणि 1 चमच खसखस घालून याला चांगलं परतून घेऊ. आता हे ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहे. गॅस बंद करू आणि हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे आपल्याला किशमिश पण भाजून घ्यायची आहे. अर्धा 1 मिनिट आपण हे किशमिश पण भाजून घेऊ. आता हे किशमिश भाजून झाले. भाजलेल्या मेव्यामध्ये हे काढून घेऊ. इकडे आपण 15 ते 20 मिनिटासाठी पीठ मुरायला ठेवलं होतं. पीठ छान मुरलं आहे. याला थोडंसं आपण पुन्हा मळून घेऊ. आता ह्या मळलेल्या पिठाचे आपण अशा प्रकारे गोळे बनवून घेऊ आणि भाकरी किंवा चपाती थापून घेऊ. तर मी इथे हातावरतीच याला एकसारखं करून घेते आणि पोळपाटाला थोडंसं तूप लावून त्यावरती लाटण्याने लाटून घेऊ. आता ही चपाती मी जाडसर लाटून घेतली. तव्यावरती थोडं तूप घालू आणि ह्या चपातीला दोनही साईडनी तूप लावून चांगलं खरपूस भाजून घेऊ. ही चपाती भाजून होतपर्यंत आपण दुसरी चपाती बनवायला घेऊ. तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने चपाती थापू. त्यासाठी मी एक जाडसर प्लास्टिक घेतलं आहे. त्याला थोडं तूप लावून घेतलं आणि त्यावरती थोडीशी हातावर थापून घेतलेली चपाती ठेवली. वरून प्लास्टिक ठेवून चपाती अशा तऱ्हेने लाटून घेतली. म्हणजे चपाती क्रॅक पण जाणार नाही आणि लवकर लाटल्या जाईल आणि लाटण्याला चिपकणार पण नाही. तर ही बघा किती लवकर लाटल्या गेली आहे. तर अशा तऱ्हेनेच आपण सर्व चपात्या लाटून भाजून घेऊ. चपाती छान आतपर्यंत भाजल्या गेली पाहिजे. यासाठी आपण दोनही साईडनी आलटून पालटून चांगल्या तऱ्हेने क्रिस्पी होतपर्यंत शिजवून घेऊ. तर इथे सर्व चपात्या बनवून झाल्या आहे. याला आता थंड होऊ देऊ. सर्व चपात्या थंड्या झाल्या. आता याचे तुकडे करून घेऊ.
आणि हे तुकडे मिक्सरला लावून याचा बारीक चुरा तयार करून घेऊ। नाचणीच्या चपातीचा छान दाणेदार असा चुरा तयार करून घेतला आहे। मी इथे 2 वाट्या गूळ घेतला आहे, कारण आपण 2 वाट्या रागीचं पीठ घेतलं होतं तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे। आणि यामध्ये आता 2-3 चमच पाणी आणि 1 चमच तूप घालून घेऊ। आता हा गूळ वितळतपर्यंत आपण याला एकसारखं ढवळत राहू। गूळ चांगला वितळायला लागला आहे। गूळ छान वितळून त्यावरती छान अशी बुडबुडी येत आहे, म्हणजे आपला गुळाचा पाक तयार झाला आहे। याला आता खाली उतरवून घेऊ। आता ह्या पाकामध्ये आपण बारीक करून घेतलेला चुरा घालून घेऊ। आणि यातच आता आपण जायफळ किसून घेऊ। वेलची पूड घालू आणि रोस्ट करून घेतलेले काजू बदाम घालू। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून याला छान एकजीव करून घेऊ। हे मिश्रण थोडं थंड होऊ देऊ। आता हे मिश्रण थंड झालं आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊ। आपला पहिला रागीचा चुरमा लाडू तयार झाला आहे। तर बघा किती छान गोलसर आणि आकर्षक दिसतोय, नाही का? आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व लाडू वळून घेऊ। आता हे सर्व लाडू वळून झाले आहे। यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघा आतून किती मऊ आणि आकर्षक दिसतोय। तर अशा पद्धतीने सोप्या आणि पौष्टिक रागी चुरमा लाडू आपण घरीच सहज बनवू शकतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर अशाच नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चवदार रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि चवदार पदार्थांचा आस्वाद घेत रहा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।